बातम्या आरपार दाखवणं टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती. आता उस्मानाबाद धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इथं जन आक्रोश मोर्चा इथं निघणार आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मोर्चा दाखल होणार आहे. आता इथं बॅनरसुद्धा लावण्यात आलेले आहेत. आयोजक सर्व पक्ष संघटना, सर्व समाज, धाराशिव जिल्हा आणि सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख व बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी धाराशिव जन आक्रोश मोर्चा शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात झालेली आहे. आता इकडून मोर्चा निघतो आहे. मात्र मोर्चामध्ये काही समर्थक सहभागी झालेले आहेत. नेमकं काय भावना आहेत त्यांच्या आणि इथं याच ठिकाणी आता सभा होणार आहे आणि जन आक्रोश मोर्चाचं इथं या ठिकाणी सभा होणार आहे. आता या मोर्चामध्ये काही सहभागी झालेले आहेत. जरांगे पाटील समर्थक, जिल्हा धाराशिव, तालुका वाशी असं लिहिलं आहे. पाठीमागं काय लिहिलं आहे हे बघा. इथं देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या. आता हे कुठून आलेत बघूया. छत्रपती शिवाजी महाराजाचा ध्वज आहे त्यांच्या हातामध्ये. काय नाव आहे तुमचं बाबा? मी सिद्धेश्वर मनोहर करडुले, राहणार घाटपिंपरी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव येथून आलेलो आहे. आणि माझी प्रामुख्याने एकच मागणी आहे की संतोष देशमुखांच्या कुटुंबियातील न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुखाच्या खुन्या जी करणारी आहेत 7 आणि त्याच्यातला मास्टर माइंड ह्यांना पण फासावर लटकवलं पाहिजे. आणि आपल्या जे गाड्या घोड्यातून घरातून लपण्याचा थारा दिलेला आहे त्यांना पण जन्मठेप झाली पाहिजे. या मागणीसाठी मी प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी याच वेशभूषामध्ये येतो आहे. कारण मला असं वाटतंय की माझा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे, पण अतिशय जलद गतीनं म्हणजे 6 महिन्यात 2 महिन्याच्या आत ह्यांना फासावर लटकावं. आणि जे ना मारेकऱ्यांना ज्यांनी साथ दिलेली आहे लपवण्यासाठी, कुठली धाराशिवमधला असो, या चंपावती नगरी बीडमधला असो, या पुण्यातला असो, कुठल्याही घरात राहणाऱ्या घरमालकाला, गाडीने नेणाऱ्या गाडी मालकाला सगळ्यांना जन्मठेप झाली पाहिजे. ह्या मागणीसाठी मी सिद्धेश्वर करडुले याच वेशभूषामध्ये असाच राहणार आहे. किती वेळ तुम्ही असं थांबणार आहेत आता? जोपर्यंत आंदोलन आहे तोपर्यंत असाच वेशभूषामध्ये थांबणार आहे. किती दिवस झाले वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झाले? तिथं पण गेलते का तुम्ही? हो, मी अनेक ठिकाणी गेलो होतो आतापर्यंत. बीडला गेलेलो आहे आणि सोलापूरला गेलेलो आहे. मसाजोग या गावात गेले होते? मसाजोगला गेलेलो आहे. तिथं काय परिस्थिती, काय बघितली तुम्ही परिस्थिती? मसाजोगला मी ज्यावेळेस गेलो होतो 2 ते 3 दिवसानंतर गेलो. जिथून उचललं संतोष देशमुखाला त्या ठिकाणचा पॉइंट बघितला. ज्या ठिकाणी मारामारी झाली होती म्हणजे गुन्हेगारांची आणि गावकऱ्यांची थोडी हातापाई झाली, त्या ठिकाणचा सुद्धा मी परिसर पाहिलेला आहे. आणि मला असं वाटलं की एका चिल्लर गोष्टीमुळं असा आमच्या मराठा बांधवाला निगृण हत्या केली. हत्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे हत्या आहेत, परंतु कधी मी विचारही करू शकत नाही अशा पद्धतीनं क्रूर पद्धतीनं मारलेलं आहे. त्यामुळं तिथं गेले होते तुम्ही, त्यांच्या घर वगैरे पाहिलं, त्यांच्या कुटुंबाशी भेट घेतली तुम्ही, काय चर्चा काय झाली? मी त्यांच्या कुटुंबात गेलो त्यावेळेला त्यांच्या घरावर पाहिलं तर असा एक सरपंच असताना त्यांच्या घरावर पत्र्याचं घर आहे, साधं घर आहे आणि दगडाचं बांधकाम केलेलं जुनंच आहे. अशा पद्धतीचं सर्वसामान्य कुटुंबातला आहे आणि त्यांना भ्रष्टाचार सुद्धा केलेला नाही, कुठलंही असून विकास सुद्धा झालेला नाही. अशी गरीब परिस्थितीतून सरपंच झालेले आहेत आणि सर्वांना संघ घेऊन फिरणारे आहेत. कारण दलितांना अत्याचार झाल्यावर ते धावून जाऊन त्यांच्यावर वाद केला आणि वादात त्यांना मारलं गेलंय. म्हणजे असं मारलंय की निगरून मारलंय. त्या मारण्याचं सुद्धा एक अंत सुद्धा असतो, पण त्यामध्ये अंताच्या पलीकडचा अंत केलेला आहे. असे अंत कधीच होऊ शकत नाही कुठल्याच माणसाचा. अशा पद्धतीनं क्रूर मारलेला आहे. त्यांच्या कुटुंबातले व्यक्ती कोण भेटले होते तुम्हाला? धनंजय देशमुख भेटले होते, वैभवी भेटली होती आणि त्यांचं मुलांशी बोलणं झालं तुमचं? मुलगा लहान आहे आणि वैभवी ताई म्हणाली की मला न्याय हवा आहे दादा, तुम्ही आमच्या बरोबर राहा. मी म्हटलं की मी प्रत्येक ठिकाणी मी तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्या कुटुंबाबरोबरच राहील अशी मी त्यांना ग्वाही दिलेली आहे. आणि मी जोपर्यंत फासावर लटकत नाहीत आणि ज्यांना जे लपलेले साथ दिलेली आहे
त्यांना जन्मठेप होत नाही तोपर्यंत मी ह्या त्यांच्याबरोबरच राहणार आहे. आणि नंतरच्या काळात ही कुठल्याही माणसाला असा अन्याय झाला तर मी त्या माणसाबरोबर सुद्धा राहणार आहे. कारण जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे की आपल्याला अन्याय सहन करायचा नाही. अच्छा, तुम्ही काय निवेदन वगैरे दिलं मग या बाबतीत कोणाला? निवेदन नाही दिलेलं, परंतु आता देणार आहे काय देणार निवेदन? की जोपर्यंत आपल्या लवकरात लवकर न्यायदेवतेनी आमचा निर्णय घ्यावा आणि न्याय द्यावा आणि या 7 ते 8 नराधमाला फासावर लटकावं, मास्टर माइंड सहित, आणि जे लपलेले आहेत त्यांना सहित, ज्यांना लपण्याचं सहकार्य केलेलं आहे, ज्यांनी अन्न शिजवून घातलेलं आहे त्यांना सुद्धा जन्मठेप झाली पाहिजे. याच मागणीसाठी मी एक अशाच वेशभूषामध्ये आहे. आज मोर्चामध्ये सहभागी झाला तुम्ही, आज काय वाटतं तुम्हाला? आता असं वाटतं आहे की न्याय थोडा जवळ आलेला आहे. जवळ म्हणजे अतिशय जवळ आलेला आहे. एक 10-15 दिवसामध्ये, अगर 20 दिवसात हा न्यायाची प्रक्रिया होईल अशी अपेक्षा आहे. अच्छा, काय संदेश कराल मग तुम्ही आता? अपेक्षा काय आहे तुम्हाला? माझी अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रात पुन्हा कुठेही असा अनुचित प्रकार घडू नाही, म्हणून ह्याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हीच माझी मागणी आहे. अच्छा, बघा इथं जन आक्रोश मोर्चा निघणार आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते, पदाधिकारी काय म्हणाले मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,34,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव.